राज्यस्तरीय विकासरत्न प्रेरणा पुरस्काराने नित्यानंद कुंभार यांचा सन्मान. समृद्धी पर्यटन सांस्कृतिक विकास केंद्र सेवा ट्रस्ट मुंबई यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय विकासरत्न प्रेरणा पुरस्कार व समृद्धी कला सादरीकरण सोहळा 2026 मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडला. या प्रतिष्ठित सोहळ्यात सांगली येथील साप्ताहिक कुंभशिल्प व न्यूजचे संपादक नित्यानंद कुंभार यांना राज्यस्तरीय विकासरत्न प्रेरणा पुरस्कार प्रदान करून गौरवण्यात आले. कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष अभिनेत्री सौ मीनाक्षी महादेव पाखरे यांच्या उपस्थितीत हा सोहळा रंगला. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बाळासाहेब तोरसकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी रामकृष्ण कोळवणकर, मंगेश नाईक, रावसाहेब घोडेराव, महेश पाखरे, अलका नाईक, अशोक मोहिते, उत्तमराव सोनवणे, विजय आगवानी तसेच गौराई नागरी सहकारी पतसंस्था मुंबई मर्यादितचे चेअरमन आनंद शिंदे यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. या सोहळ्यात सांगली, कोल्हापूर, सोलापूर, सातारा, चंद्रपूर, लातूर, मुंबई आणि पुणे येथील सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक व कला क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना विकासरत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. कार्यक्रमात सांस्कृतिक सादरीकरणांनी रंगत आणली. शिल्पा पवार यांनी वेलकम डान्स सादर केला, तर रावसाहेब साळवे यांनी महाराष्ट्र गरजा हे गीत सादर करत वातावरण भारावून टाकले. स्निजा फडतरे या अवघ्या 6 वर्षाच्या बालिकेने छत्रपती शिवाजी महाराजांवरील पोवाडा सादर करून सर्वांची मने जिंकली. तसेच आशा सातपुते यांनी मिमिक्री, जयश्री वारशिंगे यांनी गीत, अनुश्री खांडेकर व उपासना किरपण यांनी लावणी सादर करत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. याशिवाय भाऊसाहेब कांबळे यांनी नाटिका, प्रमोद सूर्यवंशी यांनी नृत्य, तर गोविंद मालोणकर यांनी साईबाबांची अप्रतिम भूमिका साकारली. लहानग्या सर्वेश पाटील या व्हॉइस ॲक्टरने विविध आवाज सादर करून विशेष दाद मिळवली. कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन सौ मीनाक्षी पाखरे, महेश पाखरे, अशोक मोहिते, प्रभाकर वाखारे, दत्ता खरे, प्रमोद सूर्यवंशी, संगीता वानखेडे, गीता राजपूत, बाळासाहेब तोरसकर, पौर्णिमा पाईकराव, मीनाक्षी अहिरे, सोनल कापडणे व संध्या वाघमारे यांनी केले. कांदिवली पूर्व येथील अशोक सावंत हॉलमध्ये पार पडलेल्या सोहळ्याचे सूत्रसंचालन अहिल्यानगर येथील मुख्याध्यापक संदीप बापू रासकर यांनी प्रभावीपणे केले. वैभव बागवे आणि संगीता वानखेडे यांनी त्यांना सहकार्य केले. या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने नागरिक, कलाकार व पुरस्कारार्थी उपस्थित होते. संपूर्ण सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडत सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांना प्रेरणा देणारा ठरला. IWC सोशल वर्कर. खरं तर हा माझा सन्मान नसून हा मीनाक्षी मॅमचा सन्मान आहे असं मी जाहीर करते. त्याबद्दल तुम्ही टाळ्या वाजवून त्याचा सन्मान करा. मॅडमनी आमच्या मेहनत केलेली आहे आणि सर्वांना इथपर्यंत थोड मेहनत केलेली आहे, त्यासाठी त्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन. तर आम्ही साहित्यिक, समाजसेवक, एक तुकारामांच्या 2 ओळींनी मी सुरुवात करते, जे शब्दांची महती सांगतात. शब्द कसे वापरावेत, व्यवस्थित वापरले तर ते आपलं औषध होतं आणि नाही तर ते दुसऱ्याला जखम करतं. एक स्त्री मूर्तिमंत, कीर्तिमंत, यशवंत, गुणवंत. एक स्त्री लाडकी लेक जाधवांची, लाडकी लेक जाधवांची, आदर्श सून भोसल्यांची. आलेला आहे आणि हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे, ती मी शब्दात सांगू शकत नाही. कारण तुम्ही जे आलेला आहात तो आनंद तो वेगळाच आहे, तो पैशात मोजताच येणार नाही. करोडो रुपये जरी दिले तरी तो आनंद मोजता येत नाही. जो मला आत्मा आनंद म्हणतात ना, तो आत्मिक आनंद तो मला झालेला आहे. हे कार्य करताना मला असं वाटतं की आपण काहीतरी समाजासाठी करावं. आलेल्या पाहुण्यांचं पहिला अगोदर स्वागत की या कार्यक्रमाला आपण यावंच लागेल. तर त्या दिवसापासून मी माझ्याकडून जे काय शक्य होईल तेवढी मदत केलेली आहे आणि आवर्जून मला इथे बोलून माझा मान सन्मान केला, त्याबद्दल मी ताईंचं खूप 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 आभार आहे. मुख्य म्हणजे समृद्धी पर्यटन सांस्कृतिक विकास सेवा ट्रस्ट यांच्या मुख्य मीनाक्षी पाटील मॅडम यांनी जो हा प्रोग्राम केली पाहिजे, त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे, तर त्यांची पुढे प्रगती होईल असं मला वाटतं. आपण दुसऱ्याच्या जीवनामध्ये जर दुसऱ्याच्या घरी सुखाचं झाड लावलं तर आपल्या घरी नक्कीच आनंदाची फुलं होणार.
विकास सेवा ट्रस्ट त्याचे प्रमुख मीनाक्षी पाटील मॅडम. आज खरंच यांनी आज कार्यक्रम एवढा छान राबवलेला आहे, त्यामुळे आपल्या सर्वांना प्रेरणा मिळेल. आणि सोन्यासारखी माणसं या स्टेजवर आहेत आणि सोन्यासारखी माणसं आपल्या समोर पण बसलेली आहेत. कारण सोन्याहूनही पिवळं असं तुमचं कर्तृत्व आहे, फार मोठं कर्तृत्व आहे. अशा प्रकारची सर्व ही मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिलेली आहे. तरी हा महाराष्ट्र ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालिया नामातयाचा किंकर त्याने केला हा विस्तार. एक गणात जनार्दन खांब दिला भागवत भजन करा सावकाश तुका झाला शे कळस बहिणी म्हणे फडकती ध्वजा निरूपण केले ओझा. महाराजांची कीर्ती बेफाम होती. महाराजांची कीर्ती बेफाम. मला पहिल्यांदा कुठलं बाबा केला कोण गाली ऐसन दरबारी कुस्ती बेगम बडी बेगम म्हणजे अली आदिशाची आई बरं का. नसरेत तिच्या अंगार दरबार झाला बकवार. कुणी घेईना पुढाकार साऱ्यांनीच मानले हार. इतक्याच अचानक एक सरदार उठला बोलला हम लाएंगे शिवाजी को आणि त्याने विडा उचलला. नाव त्याचं अफजल खान, नाव त्याचं अफजल खान. जिथं जाता जणू सैताना खान बोलला छाती करून. धोंडीराम काटकर, धोंडीराम बंडू काटकर, धोंडीराम काटकर, विठ्ठल राणेसाहेब, लोकप्रियची नागरिक ठाणे. त्यानंतर आमचे मित्र प्रभाकर वाटे साहेब समाजसेवक आहेत, त्यांचाही आम्ही या ठिकाणी सत्कार करत आहोत. यासाठी विठ्ठल परांजकर, विठ्ठल परांजकर साहेब, सौ वनिता सर्वेश पाटील, बनसोडे साहेब, मीनाक्षी आहिरे, मीनाक्षी आहिरे, उपासना किरपण, संदीप देशमुख, एम नटराजन, सगळ्यांनी बसून घ्यायचं. भारत कविते सिद्धप्पा गावडे साहेब, रामचंद्र उंडाळे साहेब, रामचंद्र उंडाळे साहेब मंचावरती या. हेमलता गीते, उपासना किरपण, प्रमोद सूर्यवंशी, सूर्यवंशी साहेब वरती या. तायडे साहेब वरती या. तायडे साहेब
सत्येंद्र राऊत, सत्येंद्र संगप्पा राऊत. शोभाताई, आपण मंचावरती यायचंय. इथे गायकवाड आपण तयार राहायचंय. संतोष सोनावणे, सोमनाथ भाऊ कुंभार आपण तयारच राहायचंय. सोमनाथ कुंभार, त्यांचं सर्व कार्यभाग आपले कुंभस्थ करणार आहे. कुंभार साहेब आमच्याकडे लक्ष द्या. रोहित पाटील हे रोहित जाधव हे कोल्हापूरचे आहेत, पत्रकार आहेत. ते पण आपल्याला सांगलीमध्ये जो प्रोग्राम होणार आहे तिथे ते हजर असणार आहेत. ते सर्व कार्यक्रम त्यांच्या स्वाधीन आहेत. चला प्रमोद नगरकर, साहेब सालवे समाजसेवक. चला फास्ट संजय कुंडलिक जाधव, साहेब सालवे बागे सरांना सन्मानित करण्यात येत आहे. वैभव बागे सर, शर्ट हिरवा असो नाहीतर भगवा, शर्ट हिरवा असो नाहीतर भगवा. त्यानंतर सामान्य प्रल्हाद बोंडे आहेत का ताई? हा ग्रुपला वरतीवर मॅडम इथे बघा. सुनीता पडलेकर. यानंतर लगेच रोहित अशोक जाधव. यानंतर मी विनंती करतो की पौर्णिमा आनंद विनायक पाटील, विनायक पाटील आले का? चला थोडाच कार्यक्रम राहिलेला आहे. आणि स्वामी समर्थ सिरियल मध्ये बालकलाकार म्हणून अनेक एपिसोड या कलाकारांनी केलेले आहेत. वा. त्याच्यासाठी पण जोरदार टाळ्या. वा, वा. सुरुवातीचे जवळजवळ 40 एपिसोड यांनी केलेले आहेत. मी स्वतः बघितले ते सगळे. जोरदार टाळ्या. जोरात टाळ झालं पाहिजे. जेव्हा माणसाचं जीवन आनंदाने भरतं त्याच्या जीवनात राहत नाही अर्थ. जेव्हा माणसाचं जीवन आनंदाने भरतं त्याच्या जीवनात राहत नाही अर्थ, तेव्हा आपल्या पाठीशी उभा राहतात अक्कलकोटचे जय जय स्वामी समर्थ, अक्कलकोटचे जय जय स्वामी समर्थ. आणि जांभळे ताईसाठी म्हणावंसं वाटतं की शिक्षणाचं युग आहे, सर्वांनी शिकलं पाहिजे. शिक्षणाचं युग आहे, सर्वांनी शिकलं पाहिजे. या स्पर्धेच्या युगात टिकलं पाहिजे. शिक्षणाचं युग आहे, सर्वांनी शिकलं पाहिजे. या स्पर्धेच्या युगात टिकलं पाहिजे. आणि मनस्वी ताई तू असली